तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत हळूहळू आणि ज्या पद्धतीने जवळपास सगळ्याच पक्षांनी आपापल्या यात्रा काढायला सुरुवात केलेली आहे आणि आज जनसन्मान यात्रेचा पहिला दिवस आहे. तुम्हाला सांगायची गरज नाही की यात्रा कोणाची आहे. सध्या नवीन रंगामध्ये आपल्याला एक पक्ष दिसतोय आणि त्या पक्षाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आपल्या बरोबर आहेत. दादांबरोबर लोकसभा निवडणुकीपूर्वी आपण एकदा भेटलो होतो आणि त्यावेळेस एक वेगळे दादा आपल्याला दिसले होते. आज एक वेगळे दादा दिसतात. दादा, आज मी दिवसभर तुम्हाला बघतोय, तुम्ही एकतर खूप स्माईल करताय. मी असं नाही म्हणत की तुम्ही स्माईल करत नाही, पण तुम्ही खूप स्माईल करताय. नंबर 2, खूप महिलांशी तुम्ही बोलताय. म्हणजे असं नाही की तुम्ही कधी महिलांशी बोलला नसाल, पण एक नवीन तुमचं रूप त्याच्यामध्ये बघायला मिळते. हे हा काय मेकओव्हर काय आहे हा सगळा? साहिलजी, खूप चर्चा आहे ह्याच्याबद्दल. चर्चा होणार, कुठल्याही गोष्टीची चर्चा होते. मी आपल्याला नम्रतापूर्वक सांगतो, इतके दिवस मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारण्याच्या आधी आदरणीय नेते पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो, मार्गदर्शनाखाली काम करत होतो. ज्यावेळेस तुम्ही एका नेत्याच्या किंवा वडीलधाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करता त्यावेळेस तुमच्यावर जबाबदारी नसते. ज्यावेळेस तुमच्यावर जबाबदारी येते त्यावेळेस प्रत्येक गोष्टीकडे आजूबाजूच्या लोकांचं बारकाईनं लक्ष असतं. त्या काळामध्ये एखाद्या मायाकडनं चूक झाली तरी साहेब ते सावरून घ्यायचे किंवा त्याच्यातून जे काही त्यांना स्टेटमेंट द्यायचं असेल ते देऊन मार्ग निघायचा. आता माझं मलाच प्रत्येक गोष्टीचं तोलून मापवून सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी बोलण्याचं निश्चितपणे माझ्यावर जबाबदारी आहे. मी बंधने म्हणत नाही, जबाबदारी आहे. त्या जबाबदारीचं भान ठेवून आपण काम केलं पाहिजे असं माझं मत आहे. आता मी पण ह्या राजकीय जीवनामध्ये 35 वर्ष काम करतोय. त्याच्यामुळं 35 वर्षामध्ये सुरुवातीचा तुमचा काळ असतो, नंतर 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 तुम्हाला अनुभव येत 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 तुम्ही जसं पुढे सरकाल तसं तसं तुम्हालाही लक्षात येतं की बाबा काय साधारण आपली जबाबदारी आहे, कशा पद्धतीनं आपण वागलं पाहिजे, बोललं पाहिजे. आता मला ज्यावेळेस काही निर्णय घ्यायचे असतात तर मी लोकांच्या मध्ये मिसळल्याशिवाय त्यांच्या मनात काय ते मला कळू शकत नाही. म्हणून मी महिलांच्यात मिसळतो. आता पण वयस्कर महिला तिथं बसल्या होत्या मंदिरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर. मी त्यांना सहज म्हणलं की आपण लाडकी बहीण फॉर्म भरला का? ते म्हणले आम्ही 65च्या पुढे आहोत, आम्ही कशाचा फॉर्म भरणार. अर्थात त्यांच्याकरता पण वयोश्री म्हणून एक स्कीम आपण आणलेली आहे. त्यांच्यापर्यंत योजना पोहोचली याचा अर्थ नाही 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 लाडकी बहीण योजना पोहोचली. ते म्हणाले की 65च्या पुढे आमचं वय असल्यामुळे आम्ही बसूच शकत नाही असं अतिशय स्पष्टपणे त्यांनी सांगितलं. आणि त्याच्या आधी आता गावोगावी ज्यावेळेस थांबतो त्यावेळेस आमच्या महिला रक्षाबंधनाच्या निमित्तानं राखी बांधतात, ओवाळतात. आपली मराठी संस्कृती, आपली परंपरा आहे, त्याचा आपण आदर केला पाहिजे, ती आपण टिकवली पाहिजे, पुढेही ती कंटिन्यू चालेल असं पाहिलं आपण पाहिजे. त्याच्यामुळं त्यांना विचारतो तुम्ही फॉर्म भरले का, कुणाचं राहिलंय का. आता आमचे त्याच्यामध्ये जे काही सरकारच्याकडनं महिला सबलीकरणाच्या करता ही योजना आहे, त्यांना सबल करण्याच्या करता आपण हा निर्णय घेतलेला आहे, महायुती सरकारने घेतलेला आहे. त्यावेळेस ते मला सांगतात की काय झालं काय नाही आणि एकंदरीत त्यांच्यात उत्साह मात्र चांगला पाहायला मिळतो. मला असं कळलं की फॉर्म भरले हो, कालपर्यंत 1.25 कोटी फॉर्म जास्त भरले गेले, जवळपास 1.25 कोटी भरले गेले. परंतु त्याच्यामध्ये सगळे म्हणजे पात्र लाभार्थी जो आपण निकष लावले त्या निकषामध्ये बसणारे 1.25 कोटी कालपर्यंत. म्हणजे मग 19 तारखेला 6,000चा हप्ता त्यांना जाईल राखी पौर्णिमेला? नाही, 6,000चा हप्ता नाही जाणार. हप्ता 3,000. 3,000 1500 जुलै 1500चे आणि ऑगस्ट 1500चे असे 3,000 त्यांच्या डीबीटीला, त्यांच्या डायरेक्ट अकाउंटला जाणार आहेत आणि ते त्या ठिकाणी जातील. पण ही 30 वर्ष 35 वर्ष राजकारणात राहिल्यानंतर अशा पद्धतीने ही यात्रा काढण्याची तुम्हाला गरज का भासली? मी सांगितलं ना, तुम्ही सांगितलं ते मला की माझ्यावर जबाबदारी आलेली आहे. त्याच्यावर जबाबदारी आल्यानंतर आपल्याला उद्याच्याला माझ्या सहकाऱ्यांना
उद्या जनतेला पण आम्ही जनता म्हणेल का ह्यांना मतदान करायचं, त्याच्यामध्ये मला माझी भूमिका मांडावी लागणार. पण शेवटी असं पण आहे ना की शेवटी लोकसभेमधला परफॉर्मन्स आणि त्याच्यानंतर एक तुम्ही स्वतःला नव्याने प्रोजेक्ट करताय असं पण म्हटलं तर मान्य आहे ना. शेवटी प्रत्येक माणूस कुठंतरी त्याला ठेस लागल्यानंतर पुन्हा ठेस लागू नये म्हणून काळजी घेतो. तसं कुठल्याही निवडणुकीत यश अपयश असतं आणि यावेळेस आम्हाला महायुतीला 0.6 तेवढाच आहे. एवढ्याच टक्के मतं, म्हणजे अर्धा टक्क्याला थोडं जास्त, एवढीच मतं आम्हाला कमी पडलेली आहेत. त्या मतं आम्हाला वाढवायची आणि आम्हाला जनतेकरता काम करायचंय. आम्ही जनतेच्या करता योजना आणल्यात. आम्ही वीज माफीची योजना आणली, आम्ही लाडकी बहीण योजना आणली, आम्ही अनेक प्रकारच्या योजना त्या ठिकाणी 3 गॅस सिलेंडरची योजना आणली. कॉलेजचं शिक्षण 8 लाखाच्या आतमध्ये असणाऱ्या कुटुंबियांच्या मुलींना मोफत शिक्षणाची योजना आम्ही त्या ठिकाणी आणली. पण दादा असं म्हणू शकतील ना लोक की हे सरकार तर 2 वर्षापासून, तुम्ही तर वर्षभरापूर्वी आलात, त्यावेळेस का नाही योजना आणल्या? लोकसभेत हरल्यानंतर अचानक नाही जागे झालात आणि तसं नाही. त्याच्याही आधी क्विट प्रोको, आम्ही हरलो पैसे घ्या. साहिलजी, ह्याच्या आधी देखील वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना सरकारने दिलेल्याच आहेत, नाही असं झालेलंच नाहीये. पण या तुमच्या फ्लॅगशिप योजना आहेत ना? नाही, मेजर योजना आहे. या योजनेने शिवराज सिंग चौहान मध्य प्रदेश जिंकले होते. सगळ्यांना वाटत होतं हरतील म्हणून. ज्या वेळेस आम्हाला ती योजना चांगली वाटली, महिलांना सबलीकरण केलं पाहिजे, कारण आपण ज्या देशांमध्ये महिलांना मान सन्मान प्रतिष्ठा आर्थिक बाबतीत सक्षम असतात ते देश पुढे गेलेले आहेत. काल तुम्ही परवा 2 दिवसापूर्वी बांगलादेशची परिस्थिती काय झाली बघितलं. तिथं कशा प्रकारची अराजकता माजली आणि कशा प्रकारे तिथं अनेक वर्ष पंतप्रधान असणाऱ्या व्यक्तीला तिथनं जावं लागलं. अर्थात त्याचा जर खोलात गेला तर तो निकाल कोर्टाचा आहे, कोर्टाचा निकालाची, परंतु त्याची किंमत त्यांना भोगावी लागली. आणि त्यांनी इतके वर्ष, सगळ्यात जास्त काळ बांगलादेशची निर्मिती झाल्यानंतर कोण प्राईम मिनिस्टर होतं तर त्या शेख हसीना होत्या. फॅक्ट आहे. लोकांचं माइंड फ्रिकल असतं, काही होऊ शकतं. त्याच्यामध्ये कधी कुठला एखादी गोष्ट अशी घडते की त्याच्यात एकदम सगळं वातावरणच बदलून जातं. याचं काही अनालिसिस झालं का तुमचं की कशामुळे नक्की झालं? म्हणजे कारण मला असं दिसतंय की महायुती कशाचं लोकसभेतल्या परफॉर्मन्स, लोकसभेच्या ह्याच्यामध्ये एक मला फक्त कसं मला काय दिसतंय की प्रत्येक पक्ष वेगळा विचार करतोय. बीजेपी म्हणते की फक्त मुस्लिम आणि दलित मतांमुळे हरले. तुमचं म्हणणं आहे की काही गोष्टी चुकल्या, काही प्रचाराची पद्धत चुकली. नाही, माझं म्हणणं विकासावरती कॉन्सन्ट्रेट, माझं म्हणणं की त्याच्यामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब यांनी थोडंसं दुर्लक्ष आमच्याकडे केलं का, तर एक संविधान बदलणार हे नेरेटिव्ह इतकं व्यवस्थितपणे सेट विरोधकांच्याकडनं करण्यात आलं आणि त्याच्याबद्दल त्यांच्यामध्ये मेसेज असा गेला की आपलं आरक्षण गेल्यानंतर आपल्या मुलाबाळांचं काय होणार, ह्यांना अबकी बार 400 पार, अबकी बार 400 पार, ह्यांना 400 पार कशा करता पाहिजे, तर ते संविधान बदलण्याच्या करता पाहिजे. ह्यांना 400 पार कशा करता पाहिजे, तर घटना बदलण्याच्या करता पाहिजे. असा नेरेटिव्ह हा समोरच्या विरोधी पक्षांनी सेट केला आणि त्याला ते डोक्यातनं काढायला महायुतीचे सगळेच जण कमी पडले आमच्या सकट. पण प्रचार चुकला असं नाही वाटत महायुतीचा महाराष्ट्रामध्ये? थोडासा ऑफ ट्रॅक गेला, काही गोष्टींची गरज नव्हती त्या संदर्भात. आता जे झालं ते झालं ना. का मी असं विचारतोय दादा, कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रांमधनं, ऑर्गनायझर आणि विवेकमधनं त्याचं खापर तुमच्यावर फोडलं गेलं की तुम्हाला बरोबर घेतलं त्याच्यामुळे नुकसान झालं, नसतं घेतलं तर एवढं नुकसान झालं नसतं. भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये रोष होता, अशा पद्धतीचं अनालिसिस. साहिलजी, ज्यावेळेस तुम्ही डेमोक्रेसीमध्ये काम करता त्यावेळेस करोडो लोक असले तर सगळेच तुमच्यासारखंच बोलतील असं नाही. बरोबर. काहींना आपली आपली मतं व्यक्त करण्याचा पूर्णपणे अधिकार संविधानाने, कायद्याने, घटनेने दिलेला आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं त्यांना तसं वाटलं, कुणाला वाटलं असेल म्हणून त्यांनी तशा प्रकारचं स्टेटमेंट केलेलं असेल. मला त्याच्यामध्ये जास्त काही, कारण मी चर्चा केलेली आहे ती तिथल्या प्रमुखांशी चर्चा केलेली भारतीय जनता पक्षाचं, कारण आम्ही समजतो इथं भाजपचं सरकार आहे. आता ते भाजपला कुणी कुणी सपोर्ट केला हे भाजपला माहितीये. त्याच्यामुळं
आम्ही बोलणार तर भाजपशीच बोलणार. इट डझंट मॅटर की संघाच्या याच्यामध्ये काय आहे. नाही त्यांनी त्याचा विचार करायला पाहिजे. भाजपने विचार करायला पाहिजे. मी का विचार करायचा. मी ह्यावेळेस ठरवलेलं आहे साहिलजी, मी स्पष्ट तुम्हाला सांगतो की यावेळेस मला कुणाच्याही बद्दल टीका टिप्पणी करायची नाही. नो पर्सनल अटॅक्स. मी अजिबात कुणी माझ्यावर केला तरी मी त्याला महत्व देणार नाही किंवा त्याला उत्तर देणार नाही. मी फक्त विकास आणि गरीब लोकांना पुढे आणण्याच्या करता ज्या चांगल्या योजना आम्ही युवा युवतींच्या करता, शेतकऱ्यांच्या करता, महिलांच्या करता दिलेल्या आहेत, त्याच योजना मला लोकांच्या पर्यंत घेऊन जायच्या. आणि विकास ह्या मुद्द्याच्या करता हे सगळं आम्ही दिलेलं आहे. विरोधक आमच्यावर आरोप करतात की हे देता येणे शक्य नाही, हे मुद्दाम नरेटिव्ह सेट करतात. मी अर्थमंत्री म्हणून 10 वेळेला काम केलेलं आहे, 10 अर्थसंकल्प मांडलेला आहे. आपण हे देऊ शकतो असं माझं ठाम मत आहे आणि तशा पद्धतीनं तुमच्या माझ्या राज्याची परिस्थिती. मला दादा कंपॅरिझन आणायचं आहे त्याच्यामध्ये, कारण तुम्ही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक वर्ष काम केलंय. तुम्ही मंत्रिमंडळात असताना अशाच पद्धतीची एक योजना आणण्यात आलेली होती, शेतकऱ्यांना मोफत वीज द्यायची. तुम्हाला आठवत असेल, सरकार निवडणुका झाल्या, विलासराव देशमुख आले. 2 महिन्यामध्ये विलासराव म्हणाले की अशी योजना चालवताच येणार नाही, महाराष्ट्राची तिजोरी पूर्णपणे रिकामी होऊन जाईल. आता सुद्धा ज्या योजना आल्या त्याच्यातनं ऑलमोस्ट 7,000 कोटी रुपये तुम्हाला दर महिन्याला खर्च करायला लागतील या सगळ्या योजना चालू ठेवायच्या असतील तर. अर्थमंत्री म्हणून तुम्ही या गोष्टीकडे कसं बघता? सस्टेनेबल आहेत का या योजना? त्यावेळेस 1 नेशन 1 टॅक्स जीएसटी नव्हता. आता 1 नेशन 1 टॅक्स जीएसटी आलेला आहे. वॅट कलेक्शन होतं नाही, एवढं उत्पन्न नव्हतं. कारण मी वॅट मध्ये किंवा किती उत्पन्न होतं, सेल टॅक्स मध्ये किती उत्पन्न होतं, एलबीटी मध्ये किती उत्पन्न होतं, हे जे सगळे आकडे माझ्याकडे आहेत, कारण मी त्याच वेळेस अर्थसंकल्प सादर केलेले आहेत. आताचे उत्पन्न 1 नेशन 1 टॅक्समुळं मोठ्या प्रमाणावर टॅक्स त्या ठिकाणी गोळा होतो. महाराष्ट्रात 16% टॅक्स देशाचा गोळा होतो. देशात जेवढा गोळा होतो त्याच्या एकट्या 16% महाराष्ट्रात गोळा होतो. महाराष्ट्रात 16% गोळा झाल्यानंतर त्याच्यातले 50% पैसे आपल्याला येतात आणि 50% केंद्राला जातात. त्याच्यामुळे देशाच्या 8% रक्कम ही आपल्याला मिळते. साहजिक आहे, सरळच आहे. आणि त्यामुळं ते जीएसटीचं प्रमाण दरवर्षी वाढतं, कारण दरवर्षी साधारण 30,000 कोटीने आपलं जीएसटीचं उत्पन्न वाढतंय. आणि बाकीच्या बद्दल पण महाराष्ट्र तसं एक आर्थिक सक्षम राज्य असल्यामुळं तुम्ही पाहता पूर्वीच्या काळातल्या महाराष्ट्रातली परिस्थिती आणि आताच्या काळातली. पण शेवटी दादा तुम्हाला माहिती आहे की तुमच्याकडे आमदार किती तगादा लावत असतात की दादा फंड द्या, हे द्या, ते द्या. या सगळ्या योजना चालवताना तुम्हाला कुठेतरी त्याच्यावरती काहीतरी रॅशनलायझेशन तुम्हाला करावं लागेल. त्या संदर्भामध्ये सगळा विचार करूनच विचारपूर्वक साहिलजी ह्या योजना सस्टेनेबल राहिली योजना, ह्या योजना दिलेल्या आहेत आणि त्या पुढेही चालू राहतील. हा शब्द माझा अजितदादाचा वादा म्हणून लोकांना आहे. पण नक्की काय आपण समजायचं की दोन गोष्टी सुरू आहेत. एक गरिबांची साथ एकनाथ आणि अजितदादांचा वादा. नाही, ठीक आहे ना, काय कॉम्पिटिशन? अजिबात कॉम्पिटिशन नाही. ते आज राज्याचे आमचे प्रमुख आहेत, महायुतीमधले ते प्रमुख आहेत, ते मुख्यमंत्री आहेत. देवेंद्रजी, मी उपमुख्यमंत्री आहे. ते त्यांच्या पद्धतीनं प्रचार त्या ठिकाणी करतात. आमच्या एकत्र पण सभा होणार आहेत. आजच रात्रीच आमची मीटिंग ठरलेली आहे, त्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी बसू आणि त्या प्रकारे आमचा प्रोग्राम चॉकआउट होईल. तुम्ही एक गोष्ट ठरवलेली की कुठल्याही परिस्थितीत तुम्ही इंडिव्हिज्युअल रिमार्क्स नाही करणार. पण त्याची सुरुवात सुरू झाली आहे. अनिल देशमुखांनी थेट आरोप लावलाय की कसं देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा आरोप असा आहे की त्यांना ब्लॅकमेल करायचा प्रयत्न झाला. कारण भेटायला काही लोक आले असते. देशमुखांनी आरोप असा लावलेला आहे की फडणवीसांनी त्यांना अफिडेव्हिट्स दिली होती आणि त्या अफिडेव्हिट्सच्या आधारावरती आरोप लावायचा प्रयत्न केला होता की पार्थ पवार कसे इन्व्हॉल्ड आहेत, आदित्य ठाकरेंबद्दल त्यांनी इन्व्हॉल्वमेंटचा आरोप केला होता. हे आरोप सुरू झालेले आहेत ऑलरेडी. हे आरोप
त्यांनी कधी केले? 2 वर्षानंतर केले. आता केले. म्हणजे आता हे सरकार येऊन मला वाटतं 2 वर्ष पूर्ण झाली. त्यांनी जर आरोप करायला पाहिजे होते तर ज्या वेळेस त्यांना हे म्हणजे केलं त्याच वेळेस करायला पाहिजे होतं. मग त्यावेळेस का नाही केले? कसं असतं, एकदा कुठलीही गोष्ट ज्या त्या वेळेला सांगितली तर ती लोकांना खरी वाटते. तुम्ही 3-4 वर्षांनी सांगणार की असं असं झालं. म्हणजे फडणवीसांच्या विरुद्ध नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे. मला त्याच्याबद्दलची काहीच माहित नाही. मी साहिल पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं, मला ह्या भानगडीतच पडायचं नाही. नाहीतर तुम्ही लगेच पुन्हा म्हणणार की अजित पवारांचं ह्याच्याबद्दल. मला ह्याच्याबद्दल नो कॉमेंट्स. हे जनतेच्या दृष्टीनं महत्वाचं नाही. माझ्या महाराष्ट्रातल्या मतदारांच्या दृष्टीनं हा विषय महत्वाचा नाही. ह्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं बेरोजगारी कमी करणं, गरिबी त्या ठिकाणी कमी करणं, गरिबी हटवणं, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. शेतकऱ्यांना मदत करणं, सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देणं, त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं सेक्युलर विचारधारा जी आहे त्या विचारधारेची कास धरून आम्ही पुढे चाललो. मग ते लव जिहादचे मोर्चे आणि हे सगळं तुम्ही कसं काउंटर? आम्ही कुठं काउंट करतोय? आम्ही राष्ट्रवादी त्याच्यात आहेत का? पण तुम्हाला विरोध करायला पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही उद्धव ठाकरेंच्या बरोबर सरकार केलं त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी आम्हाला सगळ्यांनी मिळून एकत्र चर्चा केली की ज्याच्यातून आपले वाद होतात ते काढायचे नाही, ते विषय काढायचे नाहीत. ज्यांनी त्याच्या प्लॅटफॉर्मवर काढावेत, एकत्र असताना ते विषय काढायचे नाही. पण मग मराठा आरक्षणाचं तुम्ही काय करणार? कारण शेवटी मराठवाड्यात एक मिनिट, अनेक गोष्टी साहिल, मराठा आरक्षणाच्या करता सगळ्या सभागृहांनी एकमताने ठराव केलाय. पण ते आता जरांगे ऐकायलाच तयार नाही. कुठल्याच राजकीय पक्षाचा त्याला विरोध नाहीये. सगळ्यांचं म्हणणं की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे याबद्दल सगळ्यांचं एकमत आहे. आता प्रॉब्लेम असा झालाय की जरांगे म्हणतात की आम्हाला कुणबी म्हणूनच आरक्षण द्या. नाही, प्रत्येकाला काय म्हणून आरक्षण द्या हा ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे, त्यांची मागणी आहे. शेवटी आता याच्यात सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलले, दुर्दैवाने त्यात सर्वपक्षीय आले नाही. आता पुन्हा मुख्यमंत्री प्रयत्न करतायत. सर्व अशा वेळेस महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होती त्यावेळेस राज्यकर्ते कुणी असले तरी देखील सर्वांना एकत्र घेऊन चर्चा केली जाते. ही महाराष्ट्राची निघालं पाहिजे, याच्यातनं राजकीय परंपरा महाराष्ट्राची आहे आणि सगळ्यांनी एकत्र बसल्यानंतर मार्ग निघेल असं मला 100% वाटतं. यात्रा तुम्हाला मुख्यमंत्री पदाकडे घेऊन जाईल असं वाटतं? नाही, मला मुख्यमंत्री तुम्ही थोडी मनात निघाली नाही रे बाबा. काल तुम्ही काय करता, एखादी गोष्ट गमतीनं बोललं तरी त्याला तुम्ही वेगळं सोडून तुम्ही गमतीने बोललात तरी मोठी गोष्ट नाही. ऐका ना, काल तो एक वेगळा कार्यक्रम होता, त्याच्यामध्ये गमतीनं म्हणालो की बाबा मी सगळ्यात पहिला इथं आमदार झालोय, हे दुसऱ्यांदा झाले, हे तिसऱ्यांदा झाले, परंतु हे झाले. काही प्रत्येक वेळेस सिरियसलीच भाषणं करायची नसतात. ठीक आहे, थोडंसं एक हसून वातावरण जरा त्या ठिकाणी. मुख्यमंत्री तुम्हाला व्हायची इच्छा तर आहेच ना? हे मी मागे एक मिनिट मागे कित्येकदा मी बोलून दाखवलेलं आहे. परंतु जोपर्यंत माझ्याकडे 145ची फिगर होऊ शकत नाही तोपर्यंत कुणी, अजित पवारच काय, कुणीही उद्या तुम्हालाही मुख्यमंत्री व्हायचं असेल तर तुम्हाला 145चा फिगर ही काढलीच पाहिजे तरच तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकता. दादा खूप धन्यवाद तुमचे. आणि माझी अपेक्षा आहे की या सगळ्या यात्रेच्या काळात तुम्हाला अनेकदा आमच्याशी बोलण्याची संधी मिळावी म्हणून. ठीक आहे, परत प्रत्येक वेळेस आम्ही तुम्हाला पकडत होतो. पण खूप खूप धन्यवाद की अजित पवार फार कमी वेळा बोलतात पण आज ते बोललेले आहेत त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि अपेक्षा आहे की या यात्रेबंद तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीचं यश मिळेल. धन्यवाद, थँक्यू सो मच सर.